नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता बुधवारी येणार. अखेर हप्ता आलाच. संपूर्ण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आपण पाहत आहात योजनाकार लोकप्रिय युट्यूब चॅनल. मित्रांनो, आपल्या योजनाकार लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुरुवातीला जो सबस्क्राईब बटन दिसत आहे ते दाबा आणि बेल आयकॉन जो आहे तो ऑल प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्रातील राज्य सरकारकडून राबवली जाणारी अत्यंत महत्वाची योजना मानलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. आपण जर एकंदरीत पाहिलं तर मित्रांनो, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 12,000 रुपयाचा अर्थसहाय्य या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून 91 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, जर आपण पाहिलं तर आधार कार्ड आणि डीबीटी सक्रिय बँक खात्यामध्येच हे पैसे टाकण्यात आलेले आहेत. आता आधार संलग्न आणि डीबीटी सक्रिय असणं पण फार गरजेचं आहे, कारण की येणारा हप्ता ह्या दोन्ही बँक खात्यामध्ये येणार आहे. त्या अनुषंगाने मित्रांनो हे तुम्ही काम करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे मित्रांनो, असं सुद्धा म्हटलं जातं की मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेल्या पोस्ट म्हटले आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता निधी वितरण करण्यात आलेला आहे. आता 7वा हप्ता वितरणाच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. आता मित्रांनो, यामध्ये वाढ होणार होती, नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होणार होती. त्याचं काय झालं तर अद्यापही याच्यावर सरकारनं स्पष्ट केलं नाही. लवकरात लवकर स्पष्ट होईल असं शक्यता वर्तवली जात आहे. आणि मित्रांनो, आता जर तुम्हाला खात्यामध्ये पैसे आणायचे असतील तर फार्मर आयडी म्हणजेच आपण शेतकरी ओळखपत्र म्हणतो तो काढणं अनिवार्य केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ते काढून घ्या आणि आपल्या योजनाकार लोकप्रिय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.